Hello everyone, welcome to my channel. So in this video we will discuss about the arithmetic operator in a Python. आणि हा आपल्या सिरीजचा 8 व्हिडिओ आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कॉन्सेप्ट जरी बेसिक राहिला तरी खूप इंटरेस्टिंग पद्धतीने आपण याच्यामध्ये तुम्हाला खूप काही वेगळ्या गोष्टी ज्या तुम्ही कुठं पाहिल्या नसतील त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे. तर आपण वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया, म्हणजे लेक्चर्सला स्टार्ट करूया. आता सिंपल जे अर्थमॅटिक ऑपरेटर्स आहेत ना, ते आपण काय यूज करतो एखादं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन परफॉर्म करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, दोन नंबरची ॲडिशन्स करायची आहे कुठल्याही, किंवा कुठल्याही दोन नंबरचं सबट्रॅक्शन परफॉर्म करायचं आहे, किंवा त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे, किंवा पॉवर फाइंड करायची आहे एखाद्या नंबरचे. असं डिव्हिजन आहे, फ्लोर डिव्हिजन आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यात बघणार आहोत. सो लेट्स स्टार्टेड फ्रेंड्स. फॉर एक्झाम्पल, मी एक व्हेरिएबल घेतो, त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू असाइन करतो. फॉर एक्झाम्पल 8 असाइन करू. त्याच्यानंतर मी एक दुसरा व्हेरिएबल घेतो y, त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू असाइन करतो 7. त्याच्यानंतर आता ह्या ठिकाणी x व्हेरिएबल मध्ये 8 आहे आणि y व्हेरिएबल मध्ये 7 आहे, असं तुम्हाला समजायचं आहे. तर मला 8 प्लस 7 करायचं आहे, तर याच्यासाठी मी दोन पद्धतीने करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे एक नवीन झेड नावाचा व्हेरिएबल क्रिएट करू शकतो आणि त्याच्यामध्ये सिंपल एक्स आणि वाय मध्ये जे आहेत त्यांचं ऍडिशन करायचं आहे ना. सिंपल एक्स व्हेरिएबल घ्यायचा, प्लस घ्यायचा, त्याच्यानंतर कोणाला त्याच्यात प्लस करायचंय, वायला. याचा अर्थ 8 + 7 हा रिझल्ट या ठिकाणी येऊन जाईल, ठीक आहे. मी एंटर करतो. आता मला बघायचं आहे की झेड मध्ये खरंच माझा एक्सपेक्टेड रिझल्ट आलेला आहे का. एक्सपेक्टेड रिझल्ट काय असेल, 8 + 7. आता सिंपल मी करतो प्रिंट प्रिंट झेड. प्रिंट झेड केल्यानंतर मी सिंपल एंटर करतो. बघा, एक्सपेक्टेड रिझल्ट आलेला आहे. सिंपल तुम्हाला जर हे करायचं असेल सबट्रॅक्शन ह्या दोन नंबरची, तर सिंपल तुम्ही डायरेक्ट प्रिंट पण यूज करू शकतात. असं नाहीये की आपल्याला आधी नवीन व्हेरिएबलच क्रिएट करायचा आणि मग त्याच्यातच एक्स मायनस वाय करायचा, असा कुठलाही रूल या ठिकाणी नाही. डायरेक्ट सुद्धा तुम्ही एक्स मायनस वाय या ठिकाणी करू शकतात, तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला आन्सर भेटत आहे. आता तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन परफॉर्म करायचं असेल तर तुम्ही एक न्यू व्हेरिएबल क्रिएट करा, ठीक आहे. मी एम नावाचा एक नवीन व्हेरिएबल क्रिएट करतो. त्याच्यामध्ये काय मल्टिप्लाय करायचंय, एक्स इंटू वाय. बट मल्टिप्लिकेशन करण्यासाठी जे ऑपरेटर आहे त्याचा जो सिम्बॉल आहे तो आहे ऍस्ट्रिक. ऍस्ट्रिक वाय याचा अर्थ काय आहे, एक्स मल्टिप्लाय बाय वाय. म्हणजे एक्स मध्ये 8 आहे, या ठिकाणी 8 असेल, आणि y मध्ये 7 आहे, तर या ठिकाणी 7 असेल. म्हणजे 8 × 7, 8 मल्टिप्लाय बाय 7, असा याचा सिंपल अर्थ आहे. एंटर करतो. आता m मध्ये हा रिझल्ट स्टोअर झालेला आहे. सिंपली m मध्ये जर हा रिझल्ट स्टोअर झालेला असेल तर मी सिंपली ज्यावेळेस करतो प्रिंट m, तर तुम्हाला रिझल्ट बघायला भेटून जाईल. रिझल्ट बरोबर येतोय का, अगदी बरोबर येत आहे. याच्यानंतर तुम्हाला ह्या दोन नंबरची जर डिव्हिजन करायची असेल तर त्याच्यासाठी आपण स्लॅशचा यूज करतो, ते असतं डिव्हिजन ऑपरेटर. फॉर एक्झाम्पल, मी डायरेक्ट प्रिंट करू शकतो प्रिंट एक्स डिवाइड बाय वाय, ठीक आहे. ठीक आहे, या ठिकाणी आन्सर आलेला आहे. याच्यानंतर असतं फ्लोर डिव्हिजन, ठीक आहे. आता फ्लोर डिव्हिजन आणि सिंपल डिव्हिजन मध्ये काय फरक आहे हे समजणं या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका. मी एक नवीन शेल घेतो, परत या ठिकाणी क्लिअर होत नाही म्हणून आपण एक नवीन आयडियली घेऊ, त्याला ओपन करू, ठीक आहे. आता आता मी ह्या ठिकाणी दुसरे नंबर घेतो, x = 4 घेतो आणि y = 2 घेतो, ठीक आहे. आता तुम्हाला समजायचं असं आहे, ज्यावेळेस मी सिंपल डिव्हिजन करतो एका स्लॅशने. फॉर एक्झाम्पल, मी ज्यावेळेस असं करतो प्रिंट एक्स डिवायडेड बाय वाय, ही गोष्ट ज्यावेळेस मी परफॉर्म करतो त्यावेळेस पायथन तुम्हाला ऑलवेज फ्लोट वाले नंबर रिटर्न करेल. याचा अर्थ जे डेसिमल पॉइंट नंबर आहे त्याच्यामध्येच तुम्हाला रिझल्ट हा रिटर्न होणार आहे ऑलवेज. ज्यावेळेस मी सिंगल स्लॅश यूज करेल त्यावेळेस तुम्ही पाहू शकता. असं एक्सपेक्ट असेलच ना की दरवेळेसच का फ्लोट जे रिझल्ट येईल ते फ्लोट नंबर मध्ये यायला पाहिजे, किंवा फ्लोट टाईपचा डेटा यायला पाहिजे, ते सिंपल इंटिजर पण यायला पाहिजे, अशी सगळ्यांची इच्छा असेल. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याच्यासाठी ते सिंपल प्रिंट फंक्शन लिहायचं. आणि इथं एक्स, ज्या वेळेस आपण सिंपल डिव्हिजन परफॉर्म करतो त्यावेळेस आपण सिंपल एक स्लॅश देतो ना, तर ह्या वेळेस फक्त डबल स्लॅश द्यायचा, ठीक आहे. संपलं काम. डबल स्लॅश दिला, त्याच्यानंतर वाय पॅरेंथेसिस कम्प्लीट. बघा, जे व्हॅल्यू येते तो इंट टाईपचा डेटा आहे, जो रिझल्ट येतोय तो तो जो रिझल्ट येतोय ती व्हॅल्यू इंटिजर टाईप मध्ये आहे.
तर याला म्हणतो आपण फ्लोर डिव्हिजन करणे. आता फ्लोर डिव्हिजन याला का म्हटलं गेलं असेल, ठीक आहे, याचं थोडं रिलेटिव्ह आपण थोडा स्टडी याचा बघू. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, सपोज प्रिंट करतो 5/2 आणि याचा सिंपल आन्सर बघू आपण. ठीक आहे, याचं जे आन्सर येणार आहे ते फ्लोट टाईपचा डेटा येणार आहे. ठीक आहे, हा फ्लोट टाईपचा डेटा आहे किंवा फ्लोट टाईपचा नंबर आहे. ठीक आहे, बट यालाच मी ज्या वेळेस हे सेम ऑपरेशन मी परफॉर्म करतो डबल स्लॅश सोबत म्हणजे फ्लोर डिव्हिजन सोबत, तर काय होतं 5, याला आपण फ्लोर डिव्हिजन म्हणतो, आणि सिंपल 2 पॅरेंथेसिस कंप्लीट एंटर करतो. ठीक आहे, आता काय येते सिंपल आहे, बट आता काय येते सिंपल 2 येतो. इथं 2च का आला असेल, हे बघा सिंपल तुम्हाला नंबर लाईनचा कॉन्सेप्ट सगळ्यांना माहिती असेल. ही नंबर लाईन असते, ओरिजिन 0 असतो, 0च्या राईट साईडला गेले तर 1 2 3 4 असे नंबर असतात. लेफ्ट साईडला -1 -2 -3. ठीक आहे, हे नंबर असे चालत राहतील. ठीक आहे, -4. ठीक आहे, समथिंग जे असतील ते असतील. ठीक आहे, बट ज्या वेळेस आपण 5 डिवायडेड बाय 2 करतो त्यावेळेस आपला आन्सर काय येते 2.5. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ 2.5 इथं कुठं तरी असेल. ठीक आहे, समजण्यासाठी 2.5 इथं असेल. आता ह्या ठिकाणी मी म्हणतोय यांचं फ्लोर डिव्हिजन केलेलं आहे. फ्लोर डिव्हिजनचा अर्थ असा समजायचा आहे की ही व्हॅल्यू ज्यावेळेस राऊंड अप होईल, म्हणजे हा जो 2.5 जो डेसिमल पॉइंटचा नंबर आहे तो ज्या वेळेस इंटिजर मध्ये कन्वर्ट होईल किंवा सिंपल नंबर बनेल, त्यावेळेस तो त्याच्या जवळच्या व्हॅल्यूवर जम्प होईल. एकतर तो 3 वर होऊ शकतो, एकतर तो 2 वर होऊ शकतो. बट पायथन मध्ये हा जो नंबर आहे हा ऑलवेज याच्यापेक्षा लहान नंबर कडे जम्प होईल. ठीक आहे, लहान नंबर म्हणजे ऑलवेज फ्लोर डिव्हिजन आहे, म्हणजे फ्लोर साइड. फ्लोर साइड म्हणजे खालची दिशा. फ्लोर म्हणजे जनरली आपण फ्लोर म्हणजे काय, खाली खाली जाणं. मग नंबर लाईनवर खाली खाली जाणं म्हणजे इकडं न जाता नंबर लाईनवर सिंपल लेफ्ट साईडला जाणं म्हणजे खाली जाणं. मग 2.5 काय करेल, लेफ्ट साईडला निघेल आणि त्याला जो पहिला नंबर दिसेल फुल इंटिजर वाला त्याच्यावर तो जम्प होईल आणि ते आन्सर तो रिटर्न करत आहे. सिंपल तुम्हाला याचा अजून एक एक्झाम्पल मी दाखवून देतो. ठीक आहे, नंबर मध्ये. ठीक आहे, एक नवीन आयडियली मी परत घेतो आणि याच्यानंतर आपण मॉड्युलस काय असतो पायथन मध्ये ते बघू. ठीक आहे, सिंपल या ठिकाणी मी डायरेक्ट प्रिंट करतो. प्रिंट मध्ये मी काय घेऊ शकतो, समथिंग काय घेऊ आपण 9 डिवायडेड बाय 2 घेतो. सिंपल वाला याचा आन्सर बघून घेऊ. ठीक आहे, इथं 4.5 येत आहे. सिंपल यालाच मी फ्लोर डिव्हिजन मध्ये जर कन्वर्ट केलं, पॅरेंथेसिस 9 डबल स्लॅश डिवायडेड बाय 2 डबल स्लॅश लावला म्हणजे काय फ्लोर डिव्हिजन आलेला आहे. सिंपल एंटर करतो. आन्सर 4 का येत आहे इंटिजर मध्ये रिटर्न. फ्लोर डिव्हिजन म्हणजे काय, जे आन्सर येईल ते इंट टाइप मध्ये येईल, आणि सिंपल डिव्हिजन म्हणजे जे आन्सर येईल ते फ्लोट टाइपचा नंबर येईल किंवा फ्लोट टाइपचा डेटा येईल. ठीक आहे, हा 4 का आला असेल, सिंपल तोच एक्झाम्पल 0 1 2 3 4. ठीक आहे, ही नंबर लाईन ह्या ठिकाणी असेल. आपला आन्सर काय 4.5. 4.5 हा कुठं असेल सगळ्यांना माहिती, 4.5 इथं कुठंतरी असेल. मी काय सांगितलेलं आहे, फ्लोर डिव्हिजन म्हणजे तो लेफ्ट साईडला निघेल. आता 4.5 कडनं जर लेफ्ट साईडला जायचं म्हटलं म्हणजे त्याला कुठला नंबर भेटतोय 4. आन्सर आलाय का 4. या पद्धतीने तुम्हाला समजायचं आहे. आता सिम्पली आपण मॉड्युलस काय असतो ते बघून घेऊ. याच्यामध्ये मी डायरेक्ट प्रिंट फंक्शनने तुम्हाला मॉड्युलस सांगतो. तुम्ही सेपरेट व्हेरिएबल मध्ये पण हे करू शकतात, जसं आपण मागे केलेलं आहे तसं, बट डायरेक्ट पण आपण ते करू शकतो. आता मॉड्युलस म्हणजे काय तुम्हाला पहिले समजायचं आहे. ज्या वेळेस मी सिम्पली लिहितो 4%2, याला आपण म्हणतो मॉड्युलस ऑपरेटर. ओके, आता हा जो मॉड्युलस ऑपरेटर आहे, ठीक आहे, याचा सिम्बॉल आहे, आपण याला असं लिहितो, जी संख्या असेल ती त्याच्यामध्ये पर्सेंट लगेच 2. याचा अर्थ मॉड्युलस म्हणजे काय मी तुम्हाला लगेच सांगतो. ठीक आहे, इथं 0 का आला, ज्या वेळेस आपण सिंपल भागाकार करतो त्या ठिकाणी बघा काय होतं. याचा अर्थ, याचा काय अर्थ आहे 4 डिवायडेड बाय 2, आणि याचा अर्थ काय आहे, इथं 2 असेल इथं 4 असेल. यांचं ज्या वेळेस आपण सोल्युशन सॉल्व्ह करतो त्यावेळेस कसं असतं, आपण याचा टेबल म्हणतोय, अरे हे तर सिंपल आहे. ठीक आहे, यांचं आपण सबट्रॅक्शन करतो 0. हा जो आहे याला म्हणतो आपण रिमाइंडर, आणि हा जो रिमाइंडर आहे तो 0 आलेला आहे. मॉड्युलस काय करतो, जे दोन संख्या आहेत म्हणजे 4 and 2 यांच्यामध्ये पर्सेंटेज लावला, मॉड्युलस यूज केला, तर मॉड्युलस तुम्हाला ऑलवेज रिमाइंडर रिटर्न करून देईल. ठीक आहे, आता सगळ्यांना माहिती 0 येतो,
आता फॉर एक्झाम्पल मला सांगा, ज्यावेळेस 2 इथं असेल आणि 5 इथं असेल तर कसं चित्र असेल या ठिकाणी. ठीक आहे, याच्यापेक्षा लहान संख्या असेल म्हणून ठीक आहे, रिमाइंडर 1 आला. ज्या वेळेस मी 5 मॉड्युलस 2 करेल त्यावेळेस तुम्हाला रिमाइंडर वाला आन्सर काय भेटायला पाहिजे, 1. म्हणजे हा तो तुम्हाला रिटर्न करतो पर्सेंट साइन लावला म्हणजे. तर रिमाइंडर पण ह्या ठिकाणी सगळ्यांना क्लिअर झालेला असेल. मी आता ते तुम्हाला जस्ट करून दाखवतो. प्रिंट, इथे लिहायचं आहे 5 मॉड्युलस 2. ठीक आहे, सिंपल एंटर करतो. ठीक आहे, ह्या ठिकाणी त्याने 1 दिलेला आहे. तर सिंपल ह्या प्रकारे होते आपले जे अर्थमॅटिक ऑपरेटर्स आहेत ते सगळे आपण पाहिलेले आहेत. सिंपल आहे. ठीक आहे, जर 2 नंबरचं ॲडिशन करायचं असेल तर प्लस ऑपरेटर, सबट्रॅक्शन असेल तर मायनस ऑपरेटर, जर मल्टिप्लाय करायचं असेल तर ॲस्ट्रिक सिम्बॉलने कुठला ऑपरेटर यूज करतो आपण, मल्टिप्लिकेशन ऑपरेटर. ठीक आहे, डिव्हिजन ऑपरेटरचे 2 टाईप समजून घ्या. पहिला वाला सिंपल डिव्हिजन परफॉर्म करण्यासाठी आणि दुसरं फ्लोर डिव्हिजनसाठी डबल स्लॅश. आणि आपण ते शेवटचं शिकलेलो आहोत ते पर्सेंट. हे काय असते, हे मॉड्युलस रिडे ऑपरेटर पाहिले, बट एक ऑपरेटर पाहायचं विसरून गेलो, ते म्हणजे एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. हे पण एकदम सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2 चा स्क्वेअर जर बघायचा असेल पायथॉन मध्ये तर आपण कसं लिहू, 2 डबल ॲस्ट्रिक अँड 2 असं लिहू. त्यावेळेस काय परफॉर्म होऊन जाईल, 2 चा स्क्वेअर. मी जर असं लिहिलं 3 डबल ॲस्ट्रिक 4, याचा अर्थ काय असेल, 3⁴. सिंपल. हा आहे एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. ठीक आहे, याला मी तुम्हाला प्रॅक्टिकली पण दाखवतो. ठीक आहे, डायरेक्ट प्रिंट फंक्शन यूज करू. प्रिंट, पहिले 2 चा एक स्क्वेअर आपण बघून घेऊ. ठीक आहे, डबल ॲस्ट्रिक 2, तुम्हाला माहिती आहे आन्सर काय यायला पाहिजे, 4 आलेला आहे. सिंपल तुम्हाला मी दाखवतो. प्रिंट 4 घेऊन घेऊ यावेळेस. ठीक आहे, 4 डबल ॲस्ट्रिक 3 घेऊ. ठीक आहे, म्हणजे 4⁻³ असेल. ठीक आहे, 64 तुम्हाला आन्सर भेटलेला आहे. तर सिंपल आहे हे पण एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. तर ठीक आहे, ह्या पद्धतीने आपण सगळेच ऑपरेटर या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. जर काही राहिले असतील तर मला नक्की कॉमेंट करा आणि आठवण द्या. ते त्यांच्यावर पण आपण लगेच व्हिडिओ बनवून टाकू आणि आपल्या प्लेलिस्टला अपडेट करून टाकू. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. असाच सपोर्ट तुम्ही फ्युचरमध्ये पण करत राहा. आपण डेटा ॲनालिसिसमध्ये एका पॉइंटला रीच करणार आहोत खूपच लवकर. बिकॉज सबस्क्रायबर पण डेली बेसिसवर माझे वाढत आहेत. ठीक आहे, आता 132 आहेत. पण ठीक आहे, मला नक्की तुमच्यावर ट्रस्ट आहे की तुम्ही खूपच लवकर आपल्या चॅनलला ग्रो करणार. सो थँक्स फ्रेंड्स.